शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन फॅन्सी झालेला आहे की दिसती फॅन्सी तितकी नाही शेती. नाही खूप अवघड आहे, एवढं सोपं नाही. आणि क्लॅरिटी नसल्यामुळेच शेती ही जास्त बदनाम आहे. जे तरुण शेतकरी आहेत त्याला मला सांगायचं आहे की तुम्ही कॅल्क्युलेशन करा, राईट सोर्स बघा, माहिती कुठून घेतो आपण, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसला बघा. पुढच्या पिढीला जर आपल्याला चांगलं अन्न, सेफ फूड द्यायचं आहे, रेसिड्यू फ्री शेती करायची आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला मातीला जपायला पाहिजे. माती म्हणजे तुमचं स्वातंत्र्य आणि तुमचं पोटपाणी आहे. तुम्हाला विचार करायचा आहे की तुमच्या मातीला तुम्हाला जपायचं आहे का आपल्याला भिकायला लागायचं. युरिया आहे, मी युरिया का म्हणतो की युरिया अमृत आहे. थोडं वापरलं किक भेटेल, एक ग्रोथ होईल झाडाची, पण जास्त वापरून जास्त उत्पादन मिळतं, ही जी मानसिकता ही विचित्र आहे. तो शेतकरी मी लिटरली सांगतो 20 वर्ष 30 वर्ष टिकला नाही मार्केटला. 20 तरी कशाला, 5च पकडा. हा, तो टिकलाच नाही. तो इनिशियली घेईल, टमाटर काढलं, सिमला काढेल, पार ही जाईल, त्याच्या हातामध्ये शेती येत नाही. नंतर माती हे तुम्हाला जगवते आणि माती तुमचं स्वातंत्र्य आहे. ती जगवते कशामुळे माहिती का, तिथून अन्न तयार होतं. स्वातंत्र्य कशामुळे माहिती का, ती जर खराब झाली तुम्हाला भिकच मागावं लागतं.